तुमच्या माझ्या आयुष्याचं जे काही ध्येय असेल, संपूर्ण जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांची गाथा वाचत असताना विठ्ठल हा ध्येयवाचक शब्द घ्या. काय करा, तुमचं माझं ध्येय समोर आणा आणि काही नाही, जिथं जिथं विठ्ठल येईल ना तिथं तिथं ध्येय असा विचार करा. एखादा पोरगा आहे आणि तो UPSC करतोय, त्याला जिल्हाधिकारी व्हायचंय. काही नाही, गाथ्यात जिथं जिथं विठ्ठल शब्द आला ना तिथं तिथं त्यानं फक्त जिल्हाधिकारी असा विचार करायचा. एखादा आहे ना त्याला मंत्री व्हायचंय, साहेब काही नाही, विठ्ठल विठ्ठल जिथं येईल ना तिथं त्या विचार करा. आपलं ध्येय म्हणजे काय, विठ्ठल असं समजा आणि विचार करायला सुरुवात करा की हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. देवाच्या ऐवजी आपल्या स्वप्नाचा विचार करा. किती सुंदर होईल, किती सुंदर होईल. विठ्ठल हे सर्वोच्च ध्येय आहे. ध्येयाला विठ्ठल समजलं पाहिजे, ही एक अवस्था आहे. आणि दुसरी गोष्ट, विठ्ठलाला ध्येय समजलं पाहिजे, ही पुढची अवस्था आहे. जी लोक ध्येयाला विठ्ठल समजतात त्यांचा प्रपंच सुंदर होतो आणि जी लोक विठ्ठलाला ध्येय समजतात त्यांचा परमार्थ सुंदर होत असतो.